हॅलो, काय करतेस? कोण बोलते? अरे बापरे, ओळखलं नाही का? आपली माणसं. ए, कोण बोलते ते नीट सांग, नाहीतर लायकी काढे ना. अहो घाबरलो हो मी. तसं तर मला आदर्याच्या नावाने सगळे ओळखतात. अच्छा, तुम्ही बोलताय. बोला ना, काही महत्वाचं होतं का? थोडं बोलायचं होतं, येशील का भेटायला? सॉरी, मी आत्ता नाही येऊ शकत भेटायला. जास्त वेळ नाही, लवकर ये. बरं ठीक आहे, येते मी. बोला. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. खूप दिवसापासून तुम्हाला बघतोय मी. मला कळलं नाही. जेव्हापासून तुम्हाला बघितलंय ना, खूप आवडताय तुम्हाला. नक्की तुम्हाला काय बोलायचंय? मला तुम्ही मनापासून आवडताय. जेव्हापासून तुम्हाला बघितलंय ना, तुमच्या प्रेमात पडलो हो मी. खरं सांगायचं तर मी याबद्दल कधी विचारच केला नाही. तुमच्या मनात दुसरं कोणी असेल तर सांगा मला तसं. नाही, तसं काही नाही आहे. तुम्ही तसं विचार करायला वेळ घ्या, मला काहीच गडबड नाही. मी करेन याबद्दल विचार. जाऊ का आता मी? सोडू का तुम्हाला? मी जाते आता. अहो थांबा ना, हे गिफ्ट आणले मी तुमच्यासाठी द्यायला. खरंच नको. प्लीज घ्या ना माझ्यासाठी. बर, थँक्यू. जातो मी. हां. रणजित, ओ भैया साहेब, हे आदिराज भावा, आज मी अशी बातमी आणली की ऐकल्यानंतर तुम्ही मला प्रेमानं मिठीच मारसाल. मला असं वाटलं की आज पिक्चर बघतो. बसा. यानं परत मार खाल्ला वाटतं. मी जातो. बस बस, खाली बस. काय सारखा पोरींसारखं रुसतो रे? काय झालं ते सांग ना मला, काय प्रॉब्लेम आहे? त्या दिवशी ना, अरे यार, खूप भूक लागली आहे. चला आपण कॅन्टीनला जाऊया. ए काय सारखं बुकबुक करते का? एक दिवशी खाऊन कोण नाही जाड येईल तेव्हा कळेल. काय रे तुमचं दरवेळेस खाण्यावर? हे घ्या डबा. ए हावरट कुठली? ए, तुला काय करायचंय? स्वतः फुकटच खातोस की? ते सगळं जाऊ दे रे. तू इथे काय करतोय? तू रुसून आली होतीस ना, म्हणून मायने डबा पाठवलाय. बरं ते सोड, चल आपल्याला जायचंय. कुठं? जरा वस्तू आणायची ते. ए बाबा, मी नेत जा. चल ना. नाही रे, मी नेत. चल ना मेघा, मायने सांगितले वस्तू आणायची. चल. अरे मला नाही रे वेळ. तू एक काम कर ना, गिरिजाला घेऊन जा ना. तसं तिचं पण काम होतच. हा, मला काही हरकत नाहीये. तुला सांगितलंय तेवढं कर. यायचं असलं तर ये, नसेल तर राहू दे. पण घुसले देत जाऊ नको मला, कळलं का? दरवेळेस चिडून बोलायची काय गरज असते का तुला? नीट पण बोलू शकतो ना. कसं आहे ना, काही लोकांना असं वाटतं की पैसा असला की सगळं मिळतं, पण असं नाही. मी पैसा कमवू शकतो आणि श्रीमंत होऊ शकतो, पण हे मला करायचं नाही. नक्की तुला बोलायचं काय आहे? मी तुझ्याशी बोलत नाहीये. मला वाटलं होतं सगळ्या पुरींपेक्षा तू वेगळेच चिल, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करत होतो, पण शेवटी तू पैशालाच निवडलं. काय म्हणालास तू? हा, काय म्हणालास? मी पैशाला निवडलं? मी मूर्ख? अरे तुझ्यावर प्रेम करत होती मी, आणि तू म्हणतो मी पैसा निवडला?
सांग ना, काय कमी केली मी? आणि जर मला विचारलं असत ना तर मी तुला सगळं सांगितलं असतं. पण तू पण तो घाणेरडा व्यक्तीच निघालास. मला वाटलं होतं की दुसऱ्या मुलांपेक्षा वेगळा आहेस. कुठेतरी मलाही तू आवडायला लागला होतास. पण तुझे घाणेरडे विचार, मला आहे ना तुझ्यासोबत राहायचंच नाहीये. तुझं एक काळा तोंड आहे ना, मला परत कधी दाखवू पण नकोस. I hate you, I hate you! तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. ए चल रे, कोणाशी बोलतोय? गिरजा, मला प्लीज माफ कर. मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली आहे. प्लीज मला एकदा माफ कर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही गिरजा. प्लीज एकदा माफ कर मला. एवढी मोठी मी चूक केली आहे की मी सांगू पण शकत नाही. प्लीज एकदा माफ कर गिरजा. आणि मला माहिती आहे ही चूक मी सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन. प्लीज एकदा माफ कर गिरजा. प्लीज आय एम सो सॉरी गिरजा. प्लीज मला एकदा माफ कर. तुझ्याशिवाय जगू शकत नाही. प्लीज. वा, काय बातमी सांगितलं रे. याला बोलतात नशीब. मी काही न करताच यांच्यामध्ये भांडणं झाली. आता रस्ता माझा मोकळा झाला बघ. तो खूपच उडत होता ना, असा आपटला ना तो उठूच शकत नाही. आता लवकरच आम्ही दोघं एकत्र येणार. दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. बस 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 पार्टी तर झालीच पाहिजे. बस काय दिले पार्टी. चल पार्टीला. कसं आहे ना, काही लोकांना असं वाटतं की पैसा असला की सगळं मिळतं, पण असं नाही. मी पैसा कमवू शकतो आणि श्रीमंत होऊ शकतो, पण हे मला करायचं नाही. मला वाटलं सगळ्या पोरींपेक्षा तू वेगळे असशील, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करत होतो. गिरिजा, का रडते? काय झालं? काय नाही. मला माहिती तुझं आणि रणजितचं काय झालंय ते. काही नाही. मला माहिती आहे रणजितचं आणि तुझं काल खूप भांडण झाले. त्याबद्दल मी सॉरी बोलतो. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? ज्यांनी म्हणलं पाहिजे त्याला किंमतच नाहीये. गिरिजा, रणजित खूप मनानं चांगला आहे ग. त्याला लहानपणापासून मी ओळखतो. घरच्या परिस्थितीला जाणीव नाही, त्याला अजिबात अक्कल नाही. दिवसभर बोंबलत हिंडत असतो. आई एवढं रानात काबड कष्ट करते, घरची परिस्थिती सुधारावी, अजिबात त्याला अक्कल नाही. त्या रणजितला किती समजवण्याचा प्रयत्न केला, ऐकतच नाही तो. आणि तुम्हाला खरं सांगतो, तू खूप मनानं चांगला आहे. तुम्हाला खरं सांगू का, एका मुली त्याचं प्रेम होतं. बिचारी वैतागून गेली त्याच्या जीवाला. मग बिचारी मर 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 करत त्याच्या मागे हिंडायची, पण त्याला कशाचीच किंमत नव्हती. बिचारीची एवढी बदनामी झाली त्याच्यामुळे, गावती अक्षरशः गाव सोडून गेली. पण तू मनानं खूप चांगला आहे. पण तुम्ही मला हे सगळं का सांगताय? अगं गिरिजा, जसं तिच्या आयुष्यात जे घडलंय तसं तुझ्या आयुष्यात नको घडायला, असं मला मनापासून वाटतं. ऐक ना, मी लहानपणापासून ना खूप खूप प्रेम करतोय त्याच्यावर, आणि हे सगळं सांगायला मला तुला वेळच नाही भेटला. हे बघा, आय एम रिअली सॉरी, पण माझी मनस्थिती नाही आहे की मी आता प्रेम करेन. नाही, तुम्ही खूप चांगले आहात, पण आय एम सॉरी. पण मी कुठं म्हणतोय तू आत्ताच होकार दे मला. तू फार तर 2-4 दिवस 5 दिवस वेळ दे मला, नंतर तुझा होकार दे. पण खरंच गिरिजा, मला खूप 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 आवडतं तू. काही झालं ना, आज तिला मी बोलणारच आहे. अरे भावा, गडबड करू नको, थांब जरा. मला सहन होत नाही. पण जे काय करायचं का ते व्यवस्थित कर बघ. चल गिरजाले. ए बाबा, तू जाय बाबा, मी नाही येत.
काय तू ऐकून घे ना, ऐकून तरी घे माझं. मला तुझं काही ऐकायचं नाही, तू बाजूला हो. गिरजा ऐकून तरी घे. बोल, काय बोलायचंय? मला त्या दिवशी असं बोलायचंच नव्हतं. मग कसं म्हणायचं होतं तुला? मला माफ कर. ओ अच्छा, म्हणजे आधी दुखवायचं आणि नंतर मग माफी मागायची, म्हणजे झालं. गिरिजा हे बघ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. नाहीये? नाहीये. जोपर्यंत तू हो बोलत नाहीस ना, तोपर्यंत मी इथंच उभं राहीन. चालेल, तू आयुष्यभर जर इथं उभं राहिलंस ना, तर मी तुला हो म्हणणार नाही. बाजूला हो.